फॅमिली सोबत, कपल्स असो, अजून कोणीही असो, फिरायला जायला खूप जास्त आवडतं. आणि असंच एक ठिकाण कर्जत मधलं मी तुमच्यासाठी घेऊन आले, ज्याचं नाव आहे एनडी फार्म अँड रिसॉर्ट. हे कर्जत स्टेशन पासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे कर्जत स्टेशनला उतरलात, ऑटोमध्ये बसलात की 15 मिनिटात तुम्ही या रिसॉर्टला याल. आता या रिसॉर्टचं खास वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला जर कोकणात जायचंय, गावचा अनुभव बघा, आता सकाळ सकाळ आहे ना, कोंबडा आरवल्याचा आवाज येतोय. म्हणजे जर तुम्हाला गावचा अनुभव पाहिजे तर त्यासाठी हे रिसॉर्ट सगळ्यात बेस्ट आहे. आता बोलत बसण्याऐवजी तुम्हाला मी हे रिसॉर्ट दाखवते, चला. जेवण, संध्याकाळी जेवण, संध्याकाळी नाश्ता किंवा तुम्हाला स्वतःला काय बनवून हवं असेल तर या सगळ्या सिस्टम बुफे सिस्टम मध्ये अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी छोटं प्ले ग्रुप आहे, त्या दाखव. तर हाच तो एरिया आहे जिथे लहान मुलं आरामात एन्जॉय करू शकतात. बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत, कारण का फॅमिली सोबत आल्यानंतर आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटी तर पाहिजेच असतात. त्यासाठी हे सेक्शन खरंच खूप भारी आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक गोष्ट बोलली होती की इकडे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच गावचा अनुभव येणार. हे का, त्यासाठी व्हिडिओ पुढेपर्यंत बघा. स्पेशली ही जागा जी आहे ना, ती आपल्याला गावच्या आठवणी जपण्यासाठीच बनवलेली आहे. आंबा, काजू, फणस या सगळ्या गोष्टी आहेत. आणि स्पेशली अजून एक गोष्ट, इथे आल्यानंतर या गोष्टींना हात लावायचा नाहीये. म्हणजे झाडं, फुलं सगळीकडे त्यांनी बॅनर्स देखील लावलेले आहेत. 1000 रुपये दंड आहे. कारण तुम्हाला हे बघण्यासाठी ठेवलेलं आहे, जपण्यासाठी ठेवलेलं आहे, ना की तोडण्यासाठी. आता हा एरिया बघितला. आता सगळ्यात मेन म्हणजे इकडे आल्यानंतर सगळ्यांना आवड असते ती बघण्याची, म्हणजे स्विमिंग पूल. सो तुम्हाला आता मी स्विमिंग पूल एरियामध्ये घेऊन जाणार आहे, चला. तर हा आहे इथला स्विमिंग पूल एरिया. तुम्हाला माहिती आहे का, मोठ्या माणसांसाठी हा मोठा स्विमिंग पूल आहे आणि छोट्या माणसांसाठी तो छोटा स्विमिंग पूल आहे. आणि इतका मोठा स्विमिंग पूल आहे ना की तुम्ही किती फॅमिली आला, 2-3 फॅमिली आला तरी तुमच्यासाठी ही जागा खूप जास्त मोठी आहे. सोबतच तिथे पाठीमागे आहे ना रेनी डान्स देखील आहे. त्यामुळे डीजेवरती गाणी लावून तुम्ही रेनी डान्स करू शकता. आणि हो, रात्रीसाठी तुम्हाला फक्त 9 वाजेपर्यंत स्विमिंग पूल आहे. त्यानंतर तुम्ही मॉर्निंगला एनी टाइम यूज करू शकता. सो असा हा सगळ्यात मोठा इथला अट्रॅक्शन असलेला म्हणजे स्विमिंग पूल. इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर स्टेकेशन कसं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहेच ना. सो आता मी तुम्हाला इथलं सगळ्यात लास्ट स्टेकेशन दाखवणार आहे. पण तत्पूर्वी एक छोटासा इथे अजून एक गार्डनिंग एरिया आहे, जे लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा तुम्ही मोठी माणसं असाल तुम्हालाही खेळण्यासाठी छोटासा गार्डनिंग एरिया आहे, तोही दाखवते. सो चला. तर हा अजून एक तुमच्यासाठी खास असा छोटा गार्डनिंग एरिया, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला ही जागा अगदी परफेक्ट आहे. पाठीमागे मस्त भात लावलेला आहे. या सीझन मध्ये भात लावणं काहीतरी वेगळी गोष्ट आहे ना. बारमाही भात होता इथे, त्यामुळे गावामध्ये आल्याचा नक्कीच तुम्हाला अनुभव घेता येईल. आता हा गार्डनिंग एरिया तुम्ही बघितलेलाच आहे. आता इथलं स्टेकेशन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते, तर चला. बघितल्यानंतर इथलं स्टेकेशन बघायची सगळ्यांची इच्छा आहे. तर हे पूर्ण आपल्याला कॉटेजेसची फिलिंग करून दिलेली आहे. म्हणजे पूर्ण घरचं गावचं वातावरण आणि कॉटेजेस सारखं पूर्ण फिलिंग आहे. तर आपल्याला इथे फॅमिलीसाठी राहण्यासाठी खूप सारे स्टेकेशन्स आहेत, रूम्स आहेत. फॅमिलीसाठी वेगळ्या रूम्स आहेत, कपलसाठी वेगळ्या रूम्स आहेत. एका वेळेस तुम्ही एका रूम मध्ये मॅक्स टू मॅक्स 10-15 लोक आरामात राहू शकता, इतकी कपॅसिटी आहे. याच्यामध्ये सगळ्या अम्युनिटीज आहेत, टीव्ही, AC, वायफाय या सगळ्या अम्युनिटी आहेत विथ फ्रीज. म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट स्टेकेशन हवं असेल तर कर्जतमधलं हे स्टेकेशन सगळ्यात भारी आहे. सो आवडलं आहे ना, कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं हे लोकेशन. आता इथला सगळ्यात लास्ट ऑप्शन मी तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे रात्रीच्या वेळेस हे रिसॉर्ट कसं दिसतं, स्विमिंग पूल कसं दिसतं हेही नक्की तुम्ही बघून घ्या. चला.
वाटलं हे इंडी फार्म अँड रिसॉर्ट? तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. मला तर खूप जास्त आवडलं. माझा पर्सनली रेट आहे 10 on 10. स्पेशली जेवण सुद्धा अप्रतिम होतं. टेस्ट वाईज, क्वालिटी वाईज, क्वांटिटी वाईज सगळंच भारी होतं. आणि इथले कॉटेजेस तर पूर्ण क्लीन हायजेनिक असतात. सगळ्याच गोष्टी खूप भारी आहेत. सो मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन. नेक्स्ट ट्रिप प्लॅन करत असाल तर इंडी फार्म अँड रिसॉर्ट याची प्लॅन तुम्ही नक्कीच करा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.